गेल्या काही दिवसांपासून गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार कोण यावरून सातत्यानं चर्चा सुरू झाल्यात। त्यामध्ये आता गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार या पंकजा मुंडे आहेत असं विधान प्रकाश महाजन यांनी केलंय। छगन भुजबळ दोन्ही मुंडे बहीण भावामध्ये वाद निर्माण करतायत का असा आरोप सुद्धा प्रकाश महाजनांनी केलाय। एका संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने जी स्वतः गोपीनाथरावांची जवळची घनिष्ठ मैत्री होती असं मानतात, त्यांनी ही वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे। आणि त्याच्यामुळं जे बहीणभाऊ काही दिवसापासून एकत्र आलेले आहेत त्या दोघांच्या प्रेमामध्ये कुठंतरी मिठाचा खडा पाडण्याचं काम भुजबळाच्या या वक्तव्याने केलं आहे। धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवावा असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी बीडमधल्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये केलं होतं। आता भुजबळांच्या सुरात सूर करुणा मुंडे यांनी मिसळलाय। धनंजय मुंडेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार आहेत असं विधान करुणा मुंडे यांनी केलेलं आहे। तर आता भुजबळांनंतर करुणा मुंडे यांनी सुद्धा मोठं विधान केलेलं आहे। धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार आहेत असं त्या म्हणाल्या। आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरणा, मला काहीतरी काम द्या। मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत, गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे। या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रिपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे, पण गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता। फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या। तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार नाही। गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे खरं वारसा आहे, राजकारणमध्ये जे वारसा असते ते पोटाच्या नसून विचारांचे असते। तो धनंजय मुंडेंनी आज ते करून दाखवलेला आहे। आणि खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे आणि मी पण आहे।